नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं डबल ओ अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फार्मसिस्ट ऑफिसर DHSच्या याच्यामध्ये जी भरती होणार आहे त्याच्यासाठी कोणते कागदपत्रे लागतील फॉर्म भरण्यासाठी। ओके, याची संपूर्ण माहिती आपण इथे पाहणार आहोत। त्याआधी आपल्या अकॅडमीमध्ये या बॅचेस सुरू झालेल्या आहेत, ज्याच्यामध्ये आपण फार्मसी ऑफिसर फार्मसिस्टसाठी बॅचेस सुरू केलेल्या आहेत। याच्यामध्ये बघा, तांत्रिक विषयासोबत आपण स्टुडंट्सला या बॅचेस अवेलेबल करून देणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर, तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव, तांत्रिक विषयांवरती भर देणार आहोत, टेस्ट सिरीज, ई बुक्स, नोट्स या सर्व स्टुडंट्सला कसं मोफत देणार आहोत। ओके, जर तुम्हाला या बॅचेस बद्दल अधिक माहिती मिळवायची असेल तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता आणि या बॅचेस बद्दल अधिक माहिती मिळवू शकता। ओके, ठीक आहे। आता जे एज्युकेशनल डॉक्युमेंट्स आहेत ते कोणते आहेत आणि गरजेचेच असणार आहेत ते आहेत 10th स्टँडर्डचं तुमचं मार्क लिस्ट। ओके, 10th स्टँडर्ड वरती तुमचं जे नाव आहे ते कसं पाहिजे, बरोबर पाहिजे, ते चुकलेलं नाही पाहिजे। जे तुमचं 10th स्टँडर्डचं आणि मार्क लिस्ट म्हणजे जे ग्रॅज्युएशनचं असेल ते सुद्धा सेम असायला पाहिजे। तुम्ही जे फॉर्म वरती नाव भरणार आहात तुमचं ते सुद्धा याच्यावरती याच्याच अकॉर्डिंगली असलं पाहिजे, नाहीतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये प्रॉब्लेम येतो। ओके, 10th स्टँडर्डचं मार्क लिस्ट, 12th स्टँडर्डचं मार्क लिस्ट, त्याच्यासोबत जे काही तुमचं फार्मसी डिग्रीसाठी जे काही डिग्री आहे तुमची, बी फार्मसी किंवा डी फार्मसी, याचं जे सर्टिफिकेशन आहे ते सुद्धा इथं गरजेचं आहे। ऑल सेमिस्टर किंवा इयर मार्कशीट इथे इम्पॉर्टंट आहे आणि फायनल पासिंग सर्टिफिकेट हे इथे गरजेचं असणार आहे। ओके, हे कसे एज्युकेशनलचे डॉक्युमेंट्स आहेत, हे तुमच्याकडे प्रॉपरली असणं गरजेचं आहे। ओके, जर तुमचं इथे नाव चुकलेलं असेल तर तुम्ही ते लवकरात लवकर चेंज करून घेऊ शकता तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या आधी। नाव प्रोफेशनल क्वालिफिकेशन डॉक्युमेंट, याच्यासाठी तुमचं जे फार्मसी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे ते इथे यासाठी गरजेचं आहे, कारण की याच्याशिवाय तुम्ही ऍप्लिकेशन प्रोसेस कंप्लीट करू शकत नाही। म्हणून याच्यासाठी व्हॅलिड फार्मसी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि त्याचबरोबर रजिस्ट्रेशन विथ स्टेट फार्मसी काउन्सिल हे इथं गरजेचं असणार आहे। ओके, हे कशाबद्दल आहे, तुमचं प्रोफेशनल क्वालिफिकेशन डॉक्युमेंट मध्ये हे इम्पॉर्टंट आहे। नाव आयडेंटिटी आणि पर्सनल डॉक्युमेंट म्हणजे तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा वोटर ID यामधून एक जरी असेल तरी तुमच्याकडे इनफ आहे। आणि पासपोर्ट साईज फोटोग्राफ आणि सिग्नेचर प्रूफ हे तर तुम्हाला फॉर्म भरण्याच्या वेळेस इम्पॉर्टंटच असतं। ओके, हे कसं सर्व स्टुडंटसाठी हे कसं असणार आहे, सगळ्यांना सेम असणार आहे। याच्या व्यतिरिक्त बघा, तुमच्या कॅटेगरी वाईज जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे आहात, OBC, ST, SC ह्या जर कॅटेगरीमध्ये असाल तर याच्यानुसार तुमचे आता डॉक्युमेंट हे कास्ट व्हॅलिडिटी किंवा कास्ट सर्टिफिकेट इथे व्हॅरी करणार आहे। तर इथे कॅटेगरी रिलेटेड डॉक्युमेंट्स कोणते असतील, कास्ट सर्टिफिकेट जे SC, ST, OBCचं असणार आहे ते, त्याचबरोबर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पण असणं गरजेचं आहे। मग आहे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आणि EWS सर्टिफिकेट जर तुम्ही EWS मधून फॉर्म भरणार आहात। ओके, तर तुम्ही जर या बॅचेससाठी इच्छुक असाल तर आपल्या अकॅडमीमध्ये फार्मसी ऑफिसरच्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत, याच्यामध्ये तुम्ही एनरोल करून तुमचं प्रिपरेशन सुनिश्चित करू शकता। आणि तुम्ही समजून घ्या, DHS आरोग्य विभागच्या म्हणजे भरती येणार आहे, ज्याच्यामध्ये फार्मसिस्टच्या पण पोस्ट असणार आहेत। ओके, तर या इच्छुक कॅन्डिडेट्सनी या बॅचेसमध्ये एनरोल करून तुमचं सिलेक्शन सोपं करावं। ओके, तर तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहात की याच्यानुसार DHS मध्ये कधी भरती येतील, कोणत्या जागा निघणार आहेत, ह्या सर्व गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।